ओके, तर आपला चॅप्टर सुरू आहे वेक्टर्स. आता वेक्टरच्या आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, म्हणजे ज्याचा आपण थिअरॉटिकल पार्ट म्हणू. कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात, कधी कधी वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये वेक्टर्सचं काम पडतं आपल्याला. आता वेक्टर्स मध्ये आपण काल पॅरलेलोग्रॅम लॉ पाहिला होता, आठवतं? हा लॉ आपल्याला काय सांगत होता? पॅरलेलोग्राम लॉ ऑफ ऍडिशन. आणि कोणतेही दोन वेक्टर्स जर आपल्याकडे या पद्धतीने असतील, त्यांच्यातला अँगल समजा थीटा असेल, तर हे दोन वेक्टर्स ए आणि बी असतील, तर आपल्याला माहिती आहे यांचा रिझल्टंट हा त्यांच्यामधून जातो. आता मधून इन द सेन्स फक्त अँगल बायसेक्टर नाही. अँगल बायसेक्टर केव्हा जातो? जेव्हा हे दोन्ही वेक्टर्स इक्वल मॅग्निट्यूडचे असतात, तेव्हाच अँगल बायसेक्टर होईल. कारण त्या ठिकाणी तो आयसोसिलस ट्रायंगल बनतो. टू साइड इक्वल असतील तर. मॅग्निट्यूड म्हणजे साइडची लेंथ. आणि आयसोसिलस ट्रायंगल मध्ये अँगल जो निघतो बायसेक्टर, तो कंपल्सरीली दोन इक्वल पार्ट्स करतो, इक्विलॅटरल आणि आयसोसिलस मध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण जनरल केस मध्ये रिझल्टंट आर, हा जो रिझल्टंट आर आहे त्याची व्हॅल्यू काल काढली होती, मॅग्निट्यूड अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. कॉस थिटा काय आहे? अँगल हा थिटा हा असतो स्मॉलर अँगल. ठीक आहे, स्मॉलर अँगल बिटवीन वेक्टर्स ए अँड बी जॉईंट टेल टू टेल. हे मेन आहे हा. अँगल नेहमी टेल टू टेलचा घेतात. स्मॉलर अँगलचं मिनिंग नेमकं काय? जेव्हा दोन वेक्टर्स एकमेकांना कनेक्ट होतात, त्यावेळेस दोन टाईपचे अँगल्स बनतात. बघा, एक अँगल असा बनेल हा, आणि बघा दोन वेक्टर मधला एक दुसरा अँगल हा पण बनतो. हा पण एक अँगल आहे. तर हा जो आहे ना, तो आहे रिफ्लेक्स अँगल. हा रिफ्लेक्स अँगल आहे. आणि हा जो आहे हा हा अॅक्यूट अँगल आहे. तर याच्यामध्ये जो रिफ्लेक्स अँगल आहे तो आहे लार्जर अँगल, आणि हा स्मॉलर अँगल. तर कन्व्हेन्शन काय आहे? नेहमी स्मॉलर अँगल घ्या दोन वेक्टरच्या मधला. आता याच्यासाठी दोन वेक्टर मधला जो अँगल असतो त्याच्यासाठी आपण कॉस थिटा यूज करतो. आणि रिझल्टंटचा जो अँगल असतो तो टॅन अल्फा असतो, काल आपण पाहिलेला. समोरचा साइन होता आठवा, आणि खाली ए प्लस बी कॉस थिटा होता. तर एक बी साइन थिटा होता, एक बी ए प्लस बी कॉस थिटा होता. अँगल मध्ये प्रश्न जेव्हा येईल तेव्हा गडबड नाही करायची. कोणाचा अँगल विचारलेला आहे? दोन वेक्टरच्या मधला अँगल असेल किंवा वेक्टरचा रिझल्टंट सोबत अँगल असेल, तर देअर शुड बी नो कन्फ्युजन. हा अँगल महत्वाचा असतो. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल पहा. तुम्हाला म्हणतात इफ अ वेक्टर ए इज इक्वल टू बी प्लस सी. याचा अर्थ या दोघांची सम हा तिसरा आहे, म्हणजे ऍडिशन झालं. बघा, यांचे हॅव स्केलर मॅग्निट्यूड्स. या तिघांचे स्केलर मॅग्निट्यूड्स आहेत 3, 4, 5. चला 5, 4, 3. 5, 4, 3 रिस्पेक्टिव्हली. बर, फाइंड अँगल बिटवीन, फाइंड अँगल बिटवीन ए अँड सी, असा प्रश्न आपल्याला विचारतील. दोन वेक्टर मधला अँगल म्हणजे आता लिहिलेला स्मॉलर अँगल टेल टू टेल. आज एक तुम्हाला स्पेशल ट्रायंगल शिकवणार आहे, ज्याचा फिजिक्स मध्ये खूप मोठा रोल आहे.
यांनी म्हणल्याप्रमाणे आपण असं मानू ह्याला, कारण बघा 543 हा 345 चा सेन्स आहे. 345 कोणता ट्रायंगल असतो? राईट अँगल ट्रायंगल असतो. म्हणून मी राईट अँगल ट्रायंगल काढला. असं माना की ए आणि बघा 543 आहे. तर जो 5 आहे तो अँगल ए असेल. 4 हा बी असेल आणि 3 असेल सी. तर रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ हा जो 5 आहे तो ए अँगल, ए वेक्टरला रिप्रेझेंट करतो. सर ए ला करतो म्हणजे त्यासाठी आपण याला ओरिजिन मानू ओ, इथे ए, इथे बी. ठीक आहे. तुम्ही कुठूनही माना ओ ए बी असं करा. ए बी तर आपले वेक्टर आहेत. आपण याला ओ एन पी मानूया. हा ट्रायंगल आपल्याला वेक्टर ए आणि बघा बी आणि सी यांचा रिझल्ट ए आहे. तर हा रिझल्ट असेल ना, हा रिझल्ट आहे. हा वेक्टर ए त्याचा मॅग्निट्यूड 5. ओके. बघा समजा हा वेक्टर बी याचा मॅग्निट्यूड 4 आणि हा वेक्टर सी याचा मॅग्निट्यूड 3. हे असेच का लिहिले कळलं? ए महत्वाचा आहे. हे मागे पुढे होऊ शकतात. कारण ए आहे रिझल्टंट. रिझल्टंट मोठा असतो 2 पेक्षा. म्हणून हायपोटेन्यूज मोठा असतो राईट अँगल ट्रायंगल मध्ये. म्हणून ह्याची लेंथ जास्त. आता आपल्याला विचारले अँगल बिटवीन ए अँड सी. ए अँड सी. तर आपल्याला हा अँगल काढायचा आहे. आलं लक्षात? मी आता सांगितलं ए आणि सी हे 2 वेक्टर्स आहेत. त्या 2 वेक्टर्सचा हा स्मॉलर अँगल आहे. आता 3, 4, 5. 3, 4, 5 काय प्रकार असतो? नीट आहे का? एक स्पेशल केस हा क्वेश्चन द्यायचं कारण लक्षात घ्या. स्पेशल केस. हे 3, 4, 5 चा जो ट्रायंगल असतो हा फिजिक्स मध्ये नॉर्मल आहे. नेहमी विचारतात हा ट्रायंगल. त्यासाठी एक गोष्ट, सर मला हा थिटा काढायचा आहे. तर ऑपोजिट टू हायपोटेन्यूज घेतलात तर बघा साइन थिटा होतो. साइन थिटा होतो की नाही? हा साइन थिटा. म्हणजे मी जर तुम्हाला म्हणलं साइन थिटा सांगा तर साइन थिटा आहे ऑपोजिट टू हायपोटेन्यूज 4:5. याचा अर्थ हा थिटा किती आहे? थिटा आहे सर साइन इनवर्स 4/5. ठीक आहे. पण 2 वेक्टर मधला अँगल साइन असतो का कॉस असतो? 2 वेक्टर मधला अँगल कोणता घेतो? साइन का कॉस? बेटा एवढा मोठा फॉर्म्युला लिहिलाय. कॉस घेतो आपण. स्मॉलर अँगल बिटवीन आणि कोणता? कॉस. साइन कसं म्हणता? झोपेतून जागे व्हा. 2 वेक्टर मधला अँगल म्हणजे कॉस. सर मग साइन का घेतला? दुसरं कारण शिकवायचंय. आणि दुसरा एक प्रकार आहे कॉस थिटा. कॉस कोण असतो? ऍडजसंट टू हायपोटेन्यूज. थिटाचा ऍडजसंट 3 आहे. हायपोटेन्यूज 5 आहे. तर इथं थिटा किती झाला? कॉस इनवर्स 3/5. ठीक आहे. सर मग दोघातला अँगल कोणता? दिस इज द अँगल. ए आणि सी मधला अँगल बघा. आता बघा सो ए अँड सी हॅज अँगल थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3:5. सर हे तर इनवर्स मध्ये लिहिलं आपण. तर हे स्पेशल केस नाव द्यायचं काय कारण आहे? आता कळेल. 3, 4, 5 जो ट्रायंगल असतो त्याच्यामध्ये आपल्याकडे हे 2 अँगल आहेत. दिसतात? हा तर राईट अँगल आहे ना? मग हे जे 2 अँगल आहेत हे किती असतात? तर हा तर मोठा आहे. थीटाच्या समोर जर 4 असेल आणि इथल्या अँगल समोर 3 असेल तर आपण एक 8वी 9वीला एक ट्रायंगल चॅप्टर मध्ये शिकलो होतो. लॉंगर साइडच्या ऑपोजिट अँगल मोठा असतो. ट्रायंगलच्या प्रॉपर्टी होत्या बघा. साइड ऑपोजिट ग्रेटर अँगल इज लार्जर. तर आता याच्यात साइड लार्जर कोणती आहे? 4. ही सोडून द्या. याच्या समोरचा अँगल तर 90 आहे. 4 आणि 3 मध्ये कोण मोठा आहे? 4. तर आजपासून लक्षात ठेवायचं 4 च्या ऑपोजिट जो अँगल असतो
कोणत्या ट्रायंगल मध्ये? 3, 4, 5 मध्ये. स्पेशल केस फॉर 3, 4, 5 ट्रायंगल. याच्यासाठीच हा रूल आहे. फिजिक्स मध्ये जास्त यूज होतो. 4च्या ऑपोजिट अँगल हा नेहमी 53 डिग्री असतो. आजपासून लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि 3च्या ऑपोजिट अँगल हा नेहमी 37 डिग्री असतो. तर 53, 37 झाले 90 आणि हा 90, 180. समजलं? हे स्पेशल आहे. तर 3:5. 3च्या समोरचा अँगल कोण आहे? 37. So this angle is 37 degree. दोघांच्या मधला अँगल 37 असेल. आणि हा अँगल किती असेल? सॉरी, हा नाही, वरचा अँगल असेल 53 डिग्री. तर आजपासून हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. 3, 4, 5 जो राईट अँगल ट्रायंगल असतो त्याच्यात 4च्या ऑपोजिट अँगल नेहमी 53 डिग्री असतो आणि 3च्या ऑपोजिट अँगल नेहमी 37 डिग्री असतो. फिजिक्स मध्ये खूप काम पडेल. पुढे आपण NLM करू, वर्क एनर्जी करू, तिथे ह्याचं काम पडेल. फोर्स चॅप्टर मध्ये काम पडेल. तुम्ही या गोष्टी जर विसरत गेलात तर तुम्ही कोणताच क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकत. जेव्हा सर म्हणतात की हे महत्वाचं आहे, तेव्हा ते असते म्हणूनच म्हणतात. काहीतरी भिडवायचं म्हणून म्हणत नाही. हे लक्षात ठेवा. चला, मी तुम्हाला हे सांगितलं. ओके. बाकीचं आपण क्वेश्चन्स करणार. नाव ऍडिशन टॉपिक आपला संपलेला आहे. आता आपला आजचा जो टॉपिक आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन बिटवीन टू वेक्टर्स. दोन वेक्टरला सबट्रॅक्ट करायचं आहे. तर काय करणार? नीट समजून घ्या. मी जर म्हटलं वेक्टर ए अँड वेक्टर बी आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितले की ए चा मॅग्निट्यूड आणि बी चा मॅग्निट्यूड यांचं सबट्रॅक्शन करा. ठीक आहे. तर लक्षात घ्या, सबट्रॅक्टिंग वेक्टर बी फ्रॉम वेक्टर ए is nothing but adding opposite of vector b to vector a. एका वेक्टरला दुसऱ्यातून सबट्रॅक्ट करणं म्हणजे काय? त्याचा ऑपोजिट ऍड करणं. सो वेक्टर ए मधून जर वेक्टर बी काढायचा असेल, मी नुसता ए बी लिहिलेला आहे, तर हे मॅग्निट्यूड लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असतो ए मध्ये बी चा ऑपोजिट ऍड. दिस इज द डेफिनेशन. वेक्टर सबट्रॅक्ट करणं म्हणजे त्याला ऑपोजिट करणं आणि ऍड करणं. सर, ऑपोजिट करणं म्हणजे काय? हेड आणि टेलची डायरेक्शन बदलणं. बी जिकडे जात होता प्लस असताना, तर मायनसचा अर्थ काय? त्याने डायरेक्शन चेंज केली. एक्झाम्पल, समजा हा आपला वेक्टर ए आहे आणि समजा हा वेक्टर इकडे जाणारा बी आहे. ठीक आहे. आणि मला जर विचारलं फाइंड ए मायनस बी, तर मी काय करणार? ए जिकडे तिकडेच जाणार. ठीक आहे. वेक्टर ए मधून बी सबट्रॅक्ट करायचा आहे, तर बी बघा असा जात होता ना, त्याला असं करून टाका. हा रिप्रेझेंट करतो ए मायनस बी. तर दिलेल्या वेक्टरला ऑपोजिट करतात. सबट्रॅक्ट करणं म्हणजे ऑपोजिट करून ऍड करणं. हा मेन रूल आहे, तो कधीच विसरायचा नाही. आता बघा याचा अर्थ काय. त्याला आपण आता असं पाहू. समजा आपल्याकडे मी आता म्हणल्याप्रमाणे एक वेक्टर आहे. हा आपला वेक्टर ए आहे. ठीक. आणि हा वेक्टर बी आहे.
दिस इज वेक्टर ए अँड दिस इज बी. ह्यांच्यातला अँगल थिटा आहे. आता मला जर कोणी सांगितलं की ए मध्ये बी ला सबट्रॅक्ट करा, ठीक आहे, तर रिप्रेझेंट ए मायनस बी, तर मी काय करणार, बी ला ऑपोजिट आणणार. आलं लक्षात? बी बघा वर जात होता, ह्याला ऑपोजिट करणार. तो जसा आहे त्याच्या ऑपोजिट म्हणजे तो ऍक्च्युली असा चाललाय. कळलं? हा असा चाललाय म्हणजे तो ऍक्च्युली 180 ने फिरतो. 180 ने फिरतो हे लक्षात घ्या. तो इकडे जाणार. सर मग ए जिथे तिथेच रे. आता ए ला आपल्याला माहितीये ए चं काय होते, सर ए चं पॅरलल शिफ्टिंग होते. समजलं? या ए ला मी असा आणू शकतो आरामात. आलं लक्षात? तर हा झाला. हा जर ए आणि हा बी होता, दोन वेक्टरच्या टेल टू टेल मधला अँगल थिटा. आता सर अँगल कोणता घ्यावा, रिझल्टंट कुठं जाईल? सर दोन वेक्टरचा रिझल्टंट नेहमी दोघांच्या मधून जाईल. पण अडचण काय माहितीये, केव्हा जाईल, नेमका कुठून जाईल? मधून म्हणजे कसा, नेहमी बायसेक्टरला जाईल का? नाही. बायसेक्टरला जाणं हे यांच्या लेंथवर डिपेंड आहे. तर आपण असं मानू की तो असा कुठेतरी जात आहे. दिस इज रिझल्टंट. आता दोन वेक्टर मधला अँगल कोणता घेतात, ठीक आहे, तर हा वेक्टर तर फिरला, तर दोघातला स्मॉलर अँगल पाहायला लागेल तुम्हाला. हा अँगल, हा बघा ऑप्टिव्ह अँगल आहे आणि हा रिफ्लेक्स अँगल आहे. तर आपण हा थिटा घेतो, स्मॉलर घेतात. हा मोठा आहे ना, तर हे लक्षात ठेवायचं. सर मग ऍक्च्युली बघा हा असा गेला असता, दिसते तुम्हाला? सर मग हा किती झाला? काही नाही, तो खाली उतरला. तर हा जो अँगल असतो ना, तो 180 मायनस थिटा असतो, वरचा अँगल. हा असा गेला, तर हे फिरून 180 झालं पाहिजे. तर हे लक्षात ठेवू नका, तुम्हाला दिलेल्या अँगल वरून गोष्टी लक्षात ठेवा. सबट्रॅक्ट करण्याचा अर्थ कळला? जो वेक्टर ज्या डायरेक्शनला आहे त्याचं ऑपोजिट करायचं, मॅग्निट्यूड नाही चेंज करायचं. त्याची लेंथ जेवढी आहे तेवढीच राहील, तो मायनस होऊन ऍड होईल. ओके, मग फॉर्म्युला काय होईल? अशा वेळेस रिझल्टंटचा फॉर्म्युला अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. कॉस घेतात 180 मायनस थिटा, तो इथं सांगितलेला. आता कॉस 180 मायनस थिटा याचा एक अर्थ असतो. कॉस 180 मायनस थिटा कुठं असेल हे माहित नाही सर आम्हाला. आज आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये ते शिकणार आता. तर कॉस 180 मायनस थिटा इज मायनस कॉस थिटा. ठीक आहे, तर लक्षात घ्या, कॉस 180 मायनस थिटा सांगतो असं का होते, इज मायनस कॉस थिटा. दिस इज कॉल्ड अलाइड अँगल्स. ठीक आहे, ह्याला आपण अलाइड अँगल म्हणतो. तर काय असते हे, ट्रिग्नोमेट्री स्टार्ट केले आपण, त्याच्यामध्येच हे शिकणार आहे. अलाइड अँगल्स कसे काढायचे हे मी तुम्हाला डायरेक्ट शिकवेन. आता मग हा फॉर्म्युला काय होईल, कधीही दोन वेक्टर सबट्रॅक्ट केले की दो वेक्टर सबट्रॅक्ट होतो, त्याचा अँगल काय बनतो, कॉस 180 मायनस थिटा. 180 मायनस थिटाचा कॉस मायनस थिटा असतो, तर हा मायनस होईल, तो मायनस या प्लस सोबत जाईल, तर इथे मायनस 2ab कॉस थिटा. इथे प्लस केला तर ऍडिशन होतं, मायनस केलं तर सबट्रॅक्शन होतं. तर दोन वेक्टरला सबट्रॅक्ट करताना हा फॉर्म्युला वापरतात. समजलं? तर दिस इज फॉर्म्युला फॉर सबट्रॅक्शन. एकदम हळूहळू सगळं नीट शिका. ओके, हा. आता पाहत चला,
याच्यामध्ये एक स्पेशल केस, हे सगळं क्वेश्चन सॉल्विंगला हेल्प करतात. इफ टू वेक्टर्स हॅव इक्वल मॅग्निट्यूड, ठीक आहे, दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड इक्वल असेल म्हणजे काय? आता एक मेन गोष्ट सुरू होते, थोडस लक्ष द्या. दॅट इज, समजा एक वेक्टर ए आहे, त्याचं मॅग्निट्यूड स्मॉल आहे, वेक्टर बी आहे, त्याचे मॅग्निट्यूड स्मॉल आहे, आणि आपल्याला काढायचं आहे ए मायनस बी चं मॅग्निट्यूड. आताच तुम्ही फॉर्म्युला सांगितला सर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. थिटा त्यांच्यातला अँगल आहे, कोणता? स्मॉलर अँगल आहे, ठीक आहे, थिटा स्मॉलर अँगल, स्मॉलर अँगल बिटवीन ए अँड बी. कंटाळा यायलाय? नाही म्हणा तुम्हाला, हो म्हणायचंच नाही माझ्यासमोर. आता ए चा स्क्वेअर, यांचा मॅग्निट्यूड घ्या, स्मॉल ए स्क्वेअर, हा पण एच आहे, हा पण ए इंटू ए आहे. स्पेशल केस है, बहुत बड़ी बात करेंगे हम. तर इथं पण 2a स्क्वेअर दिसला, इथं पण 2a स्क्वेअर दिसला, इथे कोणाला? कॉस थिटा. सगळं ट्रिग्नोमेट्री शिकणार आहेत, आता बेसिक बेसिक शिका. या दोघांमध्ये 2a स्क्वेअर कॉमन निघतो, समजे? तर इथून आला 1 माइनस कॉस थीटा. ये एक इंटरेस्टिंग फॉर्मूला है, नोट, ट्रिग्नोमेट्री में पढ़ेंगे हम. 1 माइनस कॉस थीटा जो असतो, हा असतो 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. इथे जो अँगल आहे त्याचा नेहमी हाफ करायचा आणि 2 टाइम्स करून स्क्वेअर करायचा. हे मी तुम्हाला सब मल्टिपल अँगल्स मध्ये शिकवेल. ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 अँड 2. आपण ट्रिग्नोमेट्री 1 स्टार्ट केले काल, अँगल्स काल केलं होतं ना, विसरले वाटायचे एका दिवसात. हा, रेडियन करू लागलो काल आपण, रेडियन. हा, लक्ष द्या. ह्या एक फॉर्म्युला, कधी कधी तुम्हाला सगळ्यात जास्त काम पडतं याच एक, तर याला लिहायचं 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मी नेहमी सांगतो हे कसं लक्षात ठेवतात. तर सिद्धीला विचारते, तुला सांगेल 1 मायनस कॉस थिटा, मायनस, आणि इथं कोण येतो? मायनसला येतो साइन. साइनचा स्पेलिंग बघा, एस आय एन, सीन. सीन म्हणजे पाप, पापी माणूस. पापी माणूस काय करतो? प्लस करेल का कोणाच्या लाईफ मध्ये काही? पापी माणूस नेहमी मायनस करेल काही ना काही. तर मायनस म्हणजे साइन, प्लस म्हणजे कॉस, असं लक्षात ठेवा. पापी माणूस मायनस करतो. आता हा जो फॉर्म्युला आहे ना, हे दोन फॉर्म्युले, त्याचं महत्व इथं नाही कळत मॅथ्स मध्ये. बघा, तुम्ही जर 100 प्रश्न केले तर 90 ठिकाणी हा लागतो. इतका इम्पॉर्टंट आहे नोट हा. सर हे झालं का? मग ह्याला काय लिहितात? अंडर रूट 2a स्क्वेअर. आता बघा, 1 मायनस कॉस थिटा परत कोण आहे? 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. सर हा किती झाला? हा झाला बघा 4a स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2. दिखा? सर हे संपलं का? नाही. 4a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 2a बाहेर काढा, आणि साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट साइन थीटा बाय 2. एवढं का दिलं? एवढं का दिलं? तुम्हाला जेव्हा रिझल्टंट काढायचा असेल कोणाचा, दोन वेक्टर जेव्हा इक्वल असतात तेव्हा त्यांच्यातला अँगल जो तुम्हाला देतील त्यानुसार त्याचा रिझल्टंट काढता आला पाहिजे. किंवा तुम्हाला म्हणतील दोन वेक्टर माहिती आहेत, त्याचा रिझल्टंट हा आहे, ओके, तर अँगल सांगा, किंवा अँगल देतील त्याची व्हॅल्यू सांगा. जर मी तुम्हाला म्हणलं बघा रिझल्टंट काय, सो रिझल्टंट
चा मॅग्निट्यूड काय असेल 2a साइन थीटा बाय 2. लक्षात ठेवा फॉर डिफरन्स हा कोणासाठी काढलाय माहितीये ना सर हा सबट्रॅक्शन साठी काढलाय. दिस फॉर्म्युला इज नॉट फॉर ऍडिशन. नाही तर मला डोकं बडून घ्यावं लागेल कुठेतरी जाऊन. दिस इज फॉर मायनस. ओके आजच्या दिवसात हा फॉर्म्युला लर्न करा. फॉर डिफरन्स ऑफ टू वेक्टर्स. समजलं पण कोणते हॅव्हिंग इक्वल मॅग्निट्यूड. दोन स्पेशल केसेस आहेत या कळल्या. एक तर मॅग्निट्यूड सेम पाहिजे आणि डिफरन्स काढायला पाहिजे. नाहीतर फॉर्म्युला यूज होणार नाही. डिफरन्स काढा आणि कशासाठी इक्वल मॅग्निट्यूड साठी. एक एक्झाम्पल पहा. इफ a is equal to a is equal to uh, a is equal to let's say 2 and theta is 60 degree. Find r. ठीक आहे तर रिझल्टंट सांगा. a 2 आहे फॉर वेक्टर a and b. आता दोन्ही वेक्टरचा आपण एच मानतोय इक्वल. तर r चा फॉर्म्युला काय आहे 2a साइन थीटा बाय 2. सर 2 a ची व्हॅल्यू 2 साइन थीटा 60 बाय 2. 60 चा हाफ इथं झाला 4 आणि साइन 60 चा हाफ इथे साइन 30. तर साइन 30 असतो 1/2. 2 टू द 4. तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आहे 2 येईल. पण हे कोणासाठी जेव्हा अँगल 60 असेल तेव्हा नेहमी 2 येईल का नाही. अँगल 90 केला तर इथं 45 होईल हाफ करून. साइन 45 1/√2 असतो. तर याचा आन्सर 4/√2 येईल. इट विल बी डिफरंट. असं त्याच्यावर स्टॅम्प करू नका की आन्सर नेहमी 2 येतं. हा फॉर्म्युला स्टॅम्प करा. आता बघा मला हे एवढं लांब लचक लावायचं काम पडलं का तर मी लावलं तरी तेच आलं असतं. सर a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 2ab प्लस नाही सर मायनस डिफरन्स काढतोय आपण मायनस कॉस थिटा. सर कॉस 60 अँगल 60 आहे ना. तुम्ही असंही काढून बघा माझं काही बिघडत नाही. हे झालं 4 + 4 8. हे पण झालं 8 आणि कॉस 60 असतो √3/2 सॉरी 1/2. कॉस 60 हा साइन 30 ला इक्वल असतो. अब देखो ये कितना हुआ 4. 8 - 4 4. 4 चा स्क्वेअर रूट 2. रिझल्टंट इज विच वन इज इझियर टू सॉल्व. तुम्हाला तुमचा सेन्स आला म्हणून स्टँडर्ड फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. काहीच आठवण नाही तर आपलं रडगाणं आहेच. हे रडगाणं आहेच. अशा पद्धतीनं करणारे ऑल इंडिया रँक 20,000 50,000 असे करणारे ऑल इंडिया रँक 1 to 10. ठीक आहे ना. हे दिसतील कुठतरी प्रायव्हेट कॉलेजला. हे दिसतील IIT बॉम्बेला. हा फरक असतो. आपल्याला कुठं जायचंय त्याच्यावर आपण आपलं काम ठरवायचं. तुम्ही असंही करा असंही करा. माझं काम दोन्ही सांगणं आहे. ठीक आहे. असं खा किंवा असं खा. नाऊ यू कम टू हाऊ ट्रिग्नोमेट्री इज इम्पॉर्टंट. ट्रिग्नोमेट्री शिवाय सायन्स नाही. चला हा रिझल्ट आला सगळ्यांच्या लक्षात. तर सबट्रॅक्शनचा हा खेळ होता. क्वेश्चन खूप करायचेत आपल्याला. आधी आपण शिकून घेऊ सगळं. नाव आपला आता आज तिसरा पिरियड आहे. ओके
हा, एक पुढे जाण्यापूर्वी महत्वाचा नियम. पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. दोन वेक्टरला ऍड करण्यासाठी पॉलिगॉन लॉ. याच्या नावावरून कळतं पॉलिगॉन म्हणजे वेक्टर्स. आता दोन वेक्टर्स नाही, दोन पेक्षा जास्त वेक्टर आहेत. मी जर तुम्हाला म्हणलं, नीट पहा, एक वेक्टर आहे इथून ओ पासून निघाला, ओ ए वेक्टर पहिला आहे. दुसरा वेक्टर ए बी, तिसरा वेक्टर बी सी, चौथा वेक्टर सी डी, पाचवा वेक्टर डी ई. समजायचं मॅग्निट्यूड ए, हा बी, हा सी. ठीक आहे, तो कुठं लिहिलास बाप्पा? लेट्स से दिस इज हिअर. हा डी आणि हा ई. आता तुम्हाला विचारलं फाइंड रिझल्टंट. हा सर, दोनचा तर फॉर्म्युला माहित होता. कोणता होता? अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos थिटा. सो म्हणजे इथं दोन नाहीत, नाही तर खूप सारे वेक्टर्स आहेत. बघा, ओ ए, ए बी, बी सी, सी डी, डी ई. 5 वेक्टर आहेत, 5 वेक्टर्स. त्यांचा रिझल्टंट काय येईल, कसा काढायचा? बघा, मी तुम्हाला ट्रायंगल लॉ शिकवला होता. काय सांगत होता? पहिल्या वेक्टरच्या हेडला दुसऱ्याचा टेल जोडतात आणि मग रिझल्टंट काय येतो? पहिल्याच्या टेलशी रिझल्टंटचा टेल, दुसऱ्याच्या हेडशी रिझल्टंटचा हेड. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, ओए आणि एबीचा रिझल्टंट असा जाईल. तर इथे एक ट्रायंगल लॉ लागेल. ठीक आहे, बघा, बीसी आणि सीडीचा रिझल्टंट असा जाईल. त्याच्यानंतर बघा, या दोघांचा रिझल्टंट असा जाईल आणि बघा हा फायनल असा जाईल. तर हे मधले विसरून जा. जर तुम्हाला डायरेक्ट रिझल्टंट काढायचा आहे तर पहिल्याचा टेल आणि फायनलचा हेड एवढंच बघायचं आणि मस्तपैकी याला जोडायचं. इतके वेळ तुम्ही काय करू लागलात पहा, याच्या हेडला दुसऱ्याची टेल जोडत होता, दिसायले? टेल जोडत होता, पण इथं टेलला टेल जोडलं. तर हा रिझल्टंट आहे कोणाचा? या 5 जणांचा. तर आर कुठून येतो? तर आर येतो ओ ए प्लस ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी. दिस इज द रिझल्टंट. तर असे किती पॉलिगॉन आले तर करायचं काय? पहिल्याची टेल, लास्टचा हेड, टेल टू हेड जोडा. दॅट इज युअर रिझल्टंट वेक्टर आर. दिस इज कॉल्ड पॉलिगॉन. सर, पण ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये. नाहीतर नाही, आता सांगितलं. काय करा मग? सर, नसेल तर काय करणार? नसेल तर बघा, पहिले इथं लावा ट्रायंगल लॉ. कोण येतो? हा येतो. हा येतो तुमचा R1. मग या R1 सोबत कोणाला जोडा? C ला. हा कोण येतो? R2. R2 सोबत कोणाला जोडा? D ला. इथे कोण येतो? R3. R3 सोबत कोणाला जोडा? E ला. आला फायनल रिझल्ट. इथे लागणार ट्रायंगल लॉ, इथे ट्रायंगल लॉ, इथे ट्रायंगल लॉ, इथे ट्रायंगल लॉ. फायनल आर येईल की नाही? पॉलिगॉन आहे बेटा. 5दा आहे तर 5दा करावं लागेल. नो यूज. लॉ इज लॉ. ओके, हा झाला पॉलिगॉन लॉ. आता आपल्याला जो टॉपिक आहे, चलो, हा मेन टॉपिक आहे ज्याचं आपल्याला आता फिजिक्स मध्ये सगळ्यात जास्त काम आहे. रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. त्यालाच आपण शॉर्ट मध्ये म्हणतो रिझॉल्विंग वेक्टर्स. रिझॉल्विंग वेक्टर्स आणि मेन म्हणजे into its
कॉम्पोनंट्स. एखाद्या वेक्टरला त्याच्या कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करायचंय. मी तुम्हाला आत्ता एक असा पार्ट सांगतो ज्याच्यावर आपण काल परवा बोललो. जसं लेट्स से आपल्याकडे हा एक ब्लॉक आहे. मी तुम्हाला सांगितलं या ब्लॉकवर एक फोर्स आपण इकडून लावला F1 वेक्टर आहे आणि दुसरा फोर्स इथून लावला F2 आहे. तर या दोघांच्या भांडणात हा जाईल कसा इकडे. हा कोण आहे रिझल्टंट आहे. समजलं. तर पॅरलली शिफ्ट कसं करत होतो आपण. तर या वेक्टरला किंवा या वेक्टरला आपण काय करतो आणून याच्यासोबत जोडतो. कसंही जोडा. समजा एक वेक्टर असा आला दुसरा असा आला टेल टू टेल जोडतो आपण. ठीक आहे. आणि रिझल्टंट कसा चाललाय दोघांच्या मधून. ऐका हा जो रिझल्टंट मधून जातोय पॅरलेलोग्राम लॉने. हा पॅरलेलोग्राम टेल टू टेल जोडलात म्हणजे पॅरलेलोग्राम लॉ. आणि इथं बघा या हेडला जोडलात तर तो ट्रायंगल लॉ असतो. याला जोडलात हा आर. तर तुम्ही बघा बरं या दोघांचा हा रिझल्टंट आहे. म्हणजे या दोन वेक्टरला आपण काढून टाकू शकतो. रिझल्ट आहे ना तो. हा रिझल्ट आहे. हा जर तुमचा वेक्टर F1 होता आणि हा F2 होता तर त्यांचा रिझल्टंट कोण आहे आर. दॅट इज F1 प्लस F2. तर सांगा बरं या दोघांनी मिळूनच हा बनलाय ना. जर मी आर वेक्टर काढला तर मला F1 F2चं काम आहे का. काहीच काम नाही. अरे मी त्यांनाच ऍड करून आर काढलाय. रिझल्टंटचा अर्थ काय असतो. मी जर तुम्हाला म्हटलं 3 + 4 = 7 तर 7 आल्यावर या दोघांचं काय काम आहे. ते दोघं मिळून 7च देणार होते ना. तुम्हाला जर कोणी असं म्हणलं हा 200 रुपये देतोय हा 500 रुपये देतोय आणि तिसरा 700 रुपये देतोय तर आपल्याला दोन माणसं घेऊन सांभाळण्यापेक्षा कारण दोघांचे म्हणून 700च राहिले एकटा 700 द्यायला तर दोन सांभाळणं सोपं आहे का एक सांभाळणं सोपं. एक. आपण काय म्हणतो तुम्ही दोघे मिळून 700च द्यायला हा पण 700 द्यायला तुम्ही दोघं बाजूला मी यायलाच घेतो. रिझल्टंटचं काय काम आहे. आपण रिझल्टंट काढतो कशामुळे. हा तर मेन मुद्दा आहे ना. एखाद्या वस्तूवर फोर्स लावला तर 2-4 फोर्स पाहणार का फायनल फोर्स कुठे लागायला ते पाहणार. फायनल पाहणार. कारण सगळ्या फोर्स सोबत खेळणं सोपं नाही. सगळ्यांना मिळून जो एक बनतोय तो स्टडी करायला सोपा आहे ना. म्हणून वेक्टर्स मध्ये इंडिव्हिज्युअल वेक्टर्स स्टडी करत नाही. त्यांचा रिझल्टंट स्टडी केला जातो. म्हणजे याला आपण काल परवा पाहिलं होतं. तर दोन वेक्टरचा जर रिझल्टंट आर येत असेल तर सांगा आर ला स्प्लिट केल्यावर काय भेटायला पाहिजे. हे दोन भेटायला पाहिजे. तर बघा आपण हेच करतोय स्प्लिटिंग रिझल्टंट वेक्टर आर इंटू F1 and F2 या आर ला ह्याच्या स्प्लिट करायचं आपल्याला. या दोघांना ऍड करून तर आर भेटला ना. ते तर वेक्टर ऍडिशन झालं. पण जर आर ला तुम्ही स्प्लिट केलं आणि दोन इंडिव्हिज्युअल वेक्टर्स मिळवले F1 F2 ठीक आहे इज कॉल्ड रिझॉल्विंग वेक्टर्स. समजलं. तर आपण कोणाला रिझॉल्व केलं आर ला. वेक्टर आर रिझॉल्व करा जिथून तुम्हाला हे दोन वेक्टर मिळतील. तर हे कसे मिळतील आता तुम्ही इमॅजिन करा. हा जो वेक्टर आर आहे मी म्हटलं सांगा हा कसा आला असेल. हा जरा एकच फायनल वेक्टर आहे. हा फायनल वेक्टर कुठल्या तरी दोन वेक्टर पासून आला असेल. आताच पाहिलं ना आपण. मग ते दोन वेक्टर कसे होते. सर एक इथं होता एक असा होता. मी डॉटेड काढलाय याचा अर्थ समजून घ्या. आपण इमॅजिन करायलो की हा वेक्टर F1 होता हा F2 होता आणि हा त्यांचा रिझल्ट F1 प्लस F2 आहे. तर मी आर चे दोन पार्ट केले. एक कोणता नीट बघा
एक आर पासून खाली F1 आर असा आहे, एक बघा खाली आला आणि एक असा वर आला. तो जो वर आलाय ना, तो बघा खालच्या सोबत परपेंडिक्युलर आहे. F1 सोबत F2 परपेंडिक्युलर आहे. ह्याच्यासाठी आपण परवा एक गोष्ट शिकली होती. म्हणून मी सांगत असतो पॅरलल शिफ्टिंग. या वेक्टरला घ्या, या वेक्टरला घ्या, पॅरलली शिफ्ट करून इथं आणा. आठवा काय काय केलं होतं, समजलं? या वेक्टरला पॅरलली शिफ्ट करून इथं आणलं तर राईट अँगल ट्रायंगल बनतो. आठवा काय केलं होतं, समोरच्याचं काय नाव होतं, साइन थिटा. खालचा कोण होता, कॉस थिटा. तर याला इथंच ठेवा. तर एक गोष्ट तर कळली सर आम्हाला, की दोन वेक्टर मधला जो अँगल असतो तो टेल टू टेल अँगल असतो. समजा हा जो अँगल आहे तो थिटा आहे, हा तर रिझल्टंटचा अँगल आहे अल्फा. तर चूक नाही करायची, रिझल्टंटचा अँगल अल्फा आहे, हा थिटा आहे. तर आपण या दोन वेक्टरला म्हणजे कोणाला आर ला या दोन मध्ये तोडलं तर आर चा एक कॉम्पोनंट इकडे यायलाय आणि एक कॉम्पोनंट इकडे चाललाय. तर आर चा जो खाली येतो तो कॉम्पोनंट कोणता आणि इकडे येतो तो कोणता. ठीक आहे. तर कोणत्याही वेक्टर सोबत एक आता काम करायला शिकू. नीट बघा काय सांगायलो. जर तुम्हाला कोणी म्हणलं हा वेक्टर आर आहे, हा वेक्टर ए आहे आणि हा बी आहे, तर आर काय आहे, वेक्टर ए आणि बी चा रिझल्टंट. आणि मी जर म्हणलं थिटा इथे इथे समजा कुठे असू शकतो, त्याचं स्थान नाही. परीक्षेत तुम्ही पाहायचं कुठं देतात का, आता मी सांगतो. आर चे दोन पार्ट होणार. कोणते कोणते, ए कडे जाणार आहे, बी कडे जाणार आहे. तर बघा ए चा खाली पडतोय, असं खाली पडतो थिटाच्या डायरेक्शन मध्ये. तर जो थिटाकडे पडतो, कोण पडतोय, आर. इथं आर लिहा. सर हा पण आरच पडतोय, इथे आरच लिहा. पण जो खाली पडतो म्हणजे थिटाकडे पडतो त्याला लिहा कॉस थिटा. आणि जो वर पडतो थिटाच्या ऑपोजिट त्याला लिहा साइन थिटा. मी इथं दिलाय, तो वेगळा प्रश्न आहे, हा वेगळा प्रश्न आहे. ते सांगायला तुम्हाला दोन वेक्टरचा अँगल कुठं दिला हे पाहायचं, थिटा कुठं दिला हे पाहायचं. थिटा इथे दिला बेटा, थिटा इथेही राहू शकतो. हे बघा यानुसार थिटा कुठे आहे, इकडे वर आहे. जिकडे थिटा तिकडे कॉस थिटा. आजपासून रूल लक्षात ठेवा, जिकडे थिटा तिकडे कॉस थिटा. मग आरचा हा कॉम्पोनंट थिटाकडे चाललाय ना, तर हा काय राहील, आर कॉस थिटा. आणि याला जो परपेंडिक्युलर असतो तो साइन थिटा. चला या वेक्टरला स्प्लिट करायचंय. ठीक आहे. आणि याची लेंथ 5 आहे. तर हे दोन सांगा, याची लेंथ सांगा आणि याची लेंथ सांगा. हा रिझल्टंट आहे. सर 5 चा थिटा कडचा कॉम्पोनंट 5 cos 30 आणि हा 5 sin 30. ठीक आहे. सर 5 cos 30 असतो √3/2 आणि sin 30 असतो 1/2. तर हा आहे π√3/2 आणि हा आहे 5/2. सर या दोघांना ऍड केल्यावर हा येतो का, 100% येतो. कसं काय बघा, आपण दोन वेक्टरला ऍड करायला कसं शिकलो, राईट अँगल मध्ये असतील तर. अरे दोघातला अँगल इथं आहे ना, हा तर रिझल्टंट आहे. आपण जो अँगल घेतो ना तो रिझल्टंट वाला घेतो, हा घेतलाय आपण. ठीक आहे. आता इथं थिटा होता म्हणून आपण इकडे त्याला केलं. तर लक्षात घ्या, दोन वेक्टरचा अँगल 90 आहे, तर आपण पायथागोरस लावतो डायरेक्ट. मग पायथागोरस रिझल्टंट कसा येईल, सर हा ए स्क्वेअर, हा पहिला वेक्टर प्लस दुसरा वेक्टर. तर बघा बरं सर, 5 चा स्क्वेअर 25, √3 चा 3, 2 चा स्क्वेअर 4, इथे 25 इथे 4, सेम बेस. सर सेम बेस जेव्हा असतो तेव्हा 25 आम्ही हे करतो, 25 कॉमन काढतो. तिथे किती आला,
√3 + 1 आणि खाली किती आला 4. हा आपण सोपं करू 25 त्रिक 75, √3 नाही सॉरी, इथे 75, 75 बेस सेम आहे, इथं 5 खाली आला 4, वर झाला 100 खाली झाला 4, तर रूट किती आला 25. √25 किती असतो 5. आला की नाही रिझल्टंट. रिझल्टंट कसा येतो त्यासाठी इथे या. सर मग आर काय आहे? सर आरचं मॅग्निट्यूड असेल याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर. तर बघा कसा येतो आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आणि आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. सर कसं काय आर येईल? आर स्क्वेअर कॉमन काढा, इथे आला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. सर हा तर 1 असतो, तर आर स्क्वेअर इंटू 1, तर हा झाला आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आर. बघा रिझल्टंट आर आला की नाही. सर कोणताही वेक्टर रिझॉल्व्ह करणं म्हणजे काय? त्याला साइन आणि कॉस मध्ये स्प्लिट करणं. समजलं? आजपासून लक्षात ठेवा, खूप काम पडणार आहे. पूर्ण फिजिक्स मध्ये हे आता तुम्हाला 11वीला पूर्ण NLM चॅप्टर ह्याच्यावर आहे. तुम्हाला कुठलाही वेक्टर देतील त्याचे 2 कॉम्पोनंट्स करायला लावतील. जिथे राईट अँगल येत नाही तिथे ऑप्शन काय आहे स्प्लिट करा. इसको बोलते हैं रिझॉल्विंग द वेक्टर्स. रिझॉल्व करणे हा बेसिक रिझॉल्विंग आहे. मी तुम्हाला जेव्हा याचे क्वेश्चन्स घेईन कोणाचे HC वर्माच्या बुक मधले, तेव्हा तुम्हाला एका वेक्टरला वेगवेगळ्या कॉम्पोनंट मध्ये कसं स्प्लिट करतात आणि ओव्हरऑल आन्सर कसं काढतात. एक एक्स ऍक्सिस मध्ये एक वाय ऍक्सिस मध्ये दोनदा रिझॉल्व्ह करून रिझल्टंट काढतात. तर रिझॉल्विंग वेक्टर्स हा पूर्ण फिजिक्स मधला इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याच्यात तुम्हाला थोडा त्रासदायक असणारा कोणता असतो रिझॉल्विंग. रिझॉल्व्ह करता आलं म्हणजे सगळं आलं. आता लक्षात घ्या, तर मी हे सांगत होतो की रिझॉल्व्ह करत असताना आपण 2 कॉम्पोनंट घेतो नेहमी, एक साइन थिटा एक कॉस थिटा. जिकडे थिटा दिलेला असेल तिकडे कॉस घ्यायचा. तर आजपासून तो रूल लक्षात ठेवायचा, जिधर कॉस थिटा जिधर थिटा उधर कॉस थिटा. संपलं. आता क्वेश्चन तर खूप येतील, त्याची काही काळजी नाही आपल्याला. रिझोल्युशन झालं. व्हॉट इज द टाइम? हा ठीक आहे. उद्या मी याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स, ऍडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, रेझोल्युशन झालं. ठीक आहे, 3 टॉपिक होते आणि चौथा टॉपिक असतो प्रोडक्ट. डिव्हिजन ऑफ वेक्टर्स नॉट डिफाईन्ड. परवा सांगितलं 2 वेक्टरचं डिव्हिजन नसते. स्केलर सोबत डिव्हिजन असते. एक वेक्टरला दुसऱ्या वेक्टर सोबत कधीही डिवाइड करता येत नाही. वेक्टर मध्ये डिव्हिजन नावाचा कॉन्सेप्ट नसतो. संपलं. तर आपल्याला फक्त आता प्रोडक्ट शिकायचंय. 3च ऑपरेशन आहेत, ऍड सबट्रॅक्ट मल्टिप्लाय. प्रोडक्ट 2 टाईपचे, स्केलर प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट. आपण जे म्हणत होतो की करंट इज अ स्केलर क्वांटिटी, वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, तसं का होते मग कसं ओळखायचं? तर प्रोडक्टने ओळखतात. कोणाचं प्रोडक्ट काय आहे आता तो पार्ट आहे. आणि एक नवीन गोष्ट शिकणार तुम्ही याच्यात, 3x3 डिटर्मिनंट काढणे. 10वीला 2x2 काढत होतो, आठवा क्रॅमर्स रूल, लिनियर इक्वेशनचा क्रॅमर्स रूल. CBSE ला नव्हता. हे केलता की नाही 10वीला, आठवते का? ते क्रॉस मल्टिप्लाय करून आपण सबट्रॅक्ट करत होतो. हा 2x2 आहे. आता आपल्याला यावर्षी 3x3 शिकायचा आहे. आत्ता येते फिजिक्स मध्ये. तो लागतो ह्याच्यासाठी प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट, त्याला क्रॉस प्रोडक्ट म्हणतात. क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, सीबीएसईच्या मुलांना हे माहित नाही. हा प्रॉब्लेम आहे सीबीएसईचा.
स्टेट बोर्डच्या मुलांना माहिती पण ते लक्षात ठेवत नाही. हा प्रॉब्लेम आहे स्टेट बोर्डचा. म्हणजे एक असून फायदा नाही, एखाद्याला नसूनही फायदा नाही. 10वी पर्यंत सगळं आलं पाहिजे. तर मोठे वर्ग सोपे जातात. ऐसा आहे. चला इथपर्यंत कळलं? आज याला चांगलं रिवाइज करा. वेक्टर रिझॉल्व्ह करणं. आता एक ना एक गोष्ट शिकवली. याच्यातले सगळे फॉर्म्युले घेतलेत आपण विथ फिगर्स. बघा, टीव्ही लेक्चर्स रिवाइज करत चला. वेक्टर आल्याशिवाय आणि ट्रिग्नोमेट्री आल्याशिवाय यू कॅनॉट बी अन इंजिनियर. ठीक आहे? कोणता इंजिनियर असो. तिथं थांबवा